नमस्कार मित्रांनो, एपी मराठी स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासमोर एक अत्यंत भयानक सत्यकथा घेऊन आलो आहे. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील शाहजहानपूर जिल्ह्यातील एका शांत गावात घडली. या गावात बलराम नावाचा एक गरीब शेतमजूर आपल्या पत्नी पूजाबरोबर राहत होता. बलरामचा भाचा आदेश हा शेजारच्याच गावात राहणारा एक तरुण होता. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं, पण हळूहळू या तिघांच्या जीवनात एक विषारी विकृती दाखल झाली, ज्याने शेवटी एक क्रूर हत्येचा मार्ग मोकळा केला. ही सगळी सुरुवात झाली जेव्हा बलरामने आपल्या शेतावरच एक छोटं घर बांधण्याचं ठरवलंय. त्याच्या आयुष्यातली ही सर्वात मोठी स्वप्न होती. त्याने वर्षांची पैसे जमा केली होती. कामासाठी मदत हवी होती म्हणून त्याने आपल्या भाच्या आदेशला बोलावणं पाठवलं. भाचा तर घरचाच आहे, कामाला लावून मजुरी द्यावी, आपल्या नवीन घरात त्याचा हात असावा असं बलरामला वाटत होतं. त्याच्या मनात भावाचं प्रेम होतं. आदेश हा तरुण होता, जोमदार होता आणि कामात तत्पर होता. तो कामाला आला आणि काही दिवस राहू लागला. बलराम दिवसभर बाहेर कामाला जाऊ लागला, तर घरी फक्त पूजा आणि आदेश राहू लागले. एकांत आणि सोबतच्या वेळेमुळे या दोघांच्यात एक अनैतिक आकर्षण निर्माण झालं. पूजा ही तरुण होती, आदेश हा तिच्यापेक्षा वयाने लहान होता, पण त्याच्या तरुणाईतलं एक आकर्षण होतं. पूजा जी बलरामबरोबर कधी हसली नव्हती, ती आदेशबरोबर मोकळेपणाने हसू लागली. हे आकर्षण लवकरच प्रेमाच्या भ्रमाने भरलेल्या विकृत संबंधात बदलले. दोघे एकमेकांच्या नजरात चोरून बघू लागले. कधीकधी हात लावताना जाणीवपूर्वक स्पर्श होऊ लागले. एक दिवस बलराम कामावर गेल्यावर आदेश छताचं काम करायचा होता. पूजाने त्याला पाणी आणून दिलं. तेव्हा दोघांच्या हातांचा स्पर्श झाला आणि तो स्पर्श जणू विजेचा झटका होता. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघितलं आणि मग काही बोलल्याशिवायच एक आलिंगन झालं. त्या दिवसापासून गोष्टी बदलल्या. त्यांनी हे संबंध गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला, पण गाव लहान होतं. गावकरी एकमेकांच्या घरच्या गोष्टी लगेच ओळखतात. मामी आणि भाच्याच्या या गुप्त संबंधाची अफवा गावभर पसरली. गावकऱ्यांनी त्यांना समजूत घातली, पण त्यांचे काही ऐकेना. गावातल्या म्हाताऱ्यांनी दोघांना बोलावून घेतलं आणि धमकावलं, हे चुकीचं आहे, समाजाची प्रतिष्ठा बाळगा. बलराम तुमचा नातेवाईक आहे, त्याच्यावर दया करा. पण पूजा आणि आदेश यांच्या कानावर हे शब्द गेलेच नाहीत. ते एकमेकांच्या प्रेमभोवती अशा अंधारात गेले होते की त्यांना बाहेरचं काही दिसत नव्हतं. हे प्रेम नव्हतं, हा एक प्रकारचा मानसिक रोग होता. एकमेकांच्या भ्रामक आशेत बांधले गेलेले हे दोघे कोणत्याही हद्दी ओलांडण्यास तयार होते. पूजा तिच्या नवऱ्याला म्हणजेच बलरामला एक डोळ्यातलं काजळ समजू लागली. आदेश हा तिच्या जीवनातला खरा साथीदार वाटू लागला. तिने आदेशला सांगितलं, तूच माझा खरा पती आहेस, तू माझ्यासाठी काहीही करशील ना. आदेश हा मूर्ख तरुण होता. त्यानेही हेच मानलं. त्यांनी एकमेकांना वचन दिलं की ते कायम एकत्र राहतील. पण त्यांच्या या प्रेम प्रवासात सर्वात मोठा अडथळा होता बलराम. बलराम जिवंत असताना पूजा आदेशला मिळू शकत नव्हती. हीच भावना त्यांच्या मनात विष भरू लागली. पूजा हळूहळू बलरामचा तिटकारा करू लागली. ती त्याच्याशी न बोलता राहू लागली. रात्री ती स्वतंत्र झोपू लागली. बलराम हा एक साधा माणूस होता. त्याला काही समजत नव्हतं. त्याने पत्नीच्या वर्तनाबद्दल विचारलं तर ती काही ना काही सबब सांगे. बलरामने आपल्या भावाला ही गोष्ट सांगितली. भाऊ म्हणाला, तू जरा लक्ष दे, गावात तुझ्या बायको आणि भाच्याबद्दल वाईट बोलणं चालू आहे. बलरामला विश्वासच बसेना. त्याने स्वतः लक्ष द्यायचं ठरवलं. एक दिवस तो नेहमीप्रमाणे कामाला गेल्याचं नाटक करून घराजवळच लपून उभा राहिला. त्याने पाहिलं की आदेश आणि पूजा घरात एकत्र बसले आहेत आणि गप्पा मारत आहेत. त्यांच्या हावभावात जवळीक होती. बलरामचा संशय खरा ठरला. तो अतिशय दुःखी झाला. तो आत शिरला आणि दोघांना ओरडून विचारलं, काय चाललं इथं, तुम्ही दोघं काय करताय? आदेश घाबरला, पण पूजा निर्भय होती. ती म्हणाली, काहीही नाही, आदेश घर बांधण्याची योजना सांगत होता. बलराम खरं मानणार नव्हता. त्याने आदेशला घर सोडून जायला सांगितलं. आदेश गेला, पण पूजाच्या मनात आदेशसाठीचं प्रेम कमी झालं नाही. तिने आदेशला गुप्त फोन करायला सुरुवात केली. तिने एक कीपॅड मोबाईल लपवून ठेवला होता, जो बलरामला माहीत नव्हता. त्या मोबाईलवरून ती आदेशशी बोलायची. पूजाने आदेशला वारंवार फोन करून भेटायला बोलवू लागली. तिने आदेशला सांगितलं की तिला बलरामचा स्पर्शसुद्धा आता सहन होत नाही. ती म्हणाली, हे सगळं संपवायचं असेल तर बलरामचा पत्ता लावायचा. आदेश हा थोडा भित्रा होता. त्याला हत्या करायची हिंमत नव्हती. त्याने पूजाला समजावलं, ही चुकीची गोष्ट आहे, आपण थांबायला हवं, बलराम माझा मामा आहे. पण पूजा ही छळल्या सुटली होती. तिच्या मनात फक्त आदेश होता. तिने आदेशला धमकावलं, तू माझ्याशी असलास तर हे कर, नाहीतर मी स्वतः करेन आणि सगळा आरोप तुझ्यावर ठेवेन. मी पोलिसांना सांगेन की तूच माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केलास आणि बलरामने तुला रोखलं म्हणून तू त्याला मारलंस. आदेशचा मनाचा ताट डगमगला. त्याला भीती वाटली. तो पूजाच्या प्रेमात अडकला होता आणि ही धमकी ऐकून त्याचा विवेक बधीर झाला.
भीती आणि मूर्ख प्रेम याच्या फेरीत तो पूजाच्या योजनेत सामील झाला. त्यांनी एक दिवस निश्चित केला. 28 जानेवारीची ती रात्र होती. बलराम झोपलेला होता. त्याच्या मनात काही शंका नव्हती, कारण आदेश गेल्याने त्याला विश्वास वाटत होता की सगळं ठीक झालंय. पूजाने रात्रीचं जेवण घातलं आणि त्यात झोपी येणारी गोळी मिसळली. बलराम झोपी गेला. पूजाने आदेशला फोन केला. आदेश गुपचूप रात्रीच्या अंधारात आपल्या गावाहून निघाला आणि बलरामच्या घरी आला. पूजाने दार उघडलं. आदेश आत आला. पूजाने आधीच बलरामचे हातपाय बांधून ठेवले होते. बलराम जागा झाला, पण उशीर झाला होता. त्याला कळलं की काहीतरी घडतंय. त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे हातपाय बांधलेले होते. आदेशने त्याला दाबून धरलं. बलरामच्या डोळ्यात प्रश्न होता. त्याने भाच्याकडे पाहिलं आणि विचारलं, आदेश, तू हे काय करतोयस? मी तुझा मामा आहे. आदेशच्या डोळ्यात पाझर आले, पण तो मागे हटू शकला नाही. आणि मग पूजा, जी त्याची पत्नी होती, तिने एक धारधार सुरी उचलली. बलरामने आपल्या पत्नीकडे पाहिलं. तो काही बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यात अपराधी भाव नव्हता, फक्त आश्चर्य आणि दुःख होतं. पूजाने आपल्या नवऱ्याच्या गळ्यावर एक जोरदार वार केला. खोलीत रक्ताचे पंख फुटले. बलरामचा गळा चिरलेला होता. त्याचे प्राण पंखावर आले. आणि हे सगळं करताना पूजाच्या चेहऱ्यावर काही भीती नव्हती, काही दया नव्हती, फक्त एक विकृत समाधान होतं. तिने आपल्या प्रेमापुढचा अडथळा दूर केला होता. पण कथा इथेच संपली नाही. हत्या केल्यानंतरची जी घटना घडली ती ऐकून सगळ्यांचे केस सळ उभे राहतील. दोघांचा भावनिक ताण इतका जास्त होता की त्यांना वाटलं त्यांच्या प्रेमाची कसोटी आता पूर्ण झाली आहे. पूजा आणि आदेश यांनी त्या खोलीतच बलरामच्या अजूनही थंड न झालेल्या मृतदेहासमोर शारीरिक संबंध ठेवले. मृत व्यक्तीच्या सान्निध्यात ही करणी करणं, ही मानसिक विकृती कुठल्या तळागाळात जाऊ शकते याची ही जिवंत मिसाल होती. त्यांच्या मनात आता काहीही वाईट वाटत नव्हतं. त्यांना वाटलं त्यांनी एक विजय मिळवला आहे. नंतर आदेश तिथून निसटला गेला. तो परत आपल्या गावी गेला, पण पूजा मात्र घरातच राहिली. तिने रक्ताने माखलेल्या जागा थोडीशी स्वच्छ केली. बलरामच्या मृतदेहाला एका चादरीने झाकलं आणि ती स्वतःच्या खोलीत गेली झोपायला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने गावकऱ्यांना ओरडायला सुरुवात केली. ती म्हणाली, मदत करा, मदत करा, रात्री चोर आले होते, त्यांनी माझ्या नवऱ्याला मारले आहे. गावकरी जमा झाले. त्यांनी पाहिलं तर खरंच बलराम मेलेला होता. गावकऱ्यांच्या नजरेत ही गोष्ट खोटी वाटली. चोरांनी फक्त एकाच व्यक्तीची हत्या केली. घरात काहीही चोरीला गेलं नव्हतं. आणि पूजा एका कोपऱ्यात उभी राहून रडत होती, पण तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. बलरामच्या भावाला लगेच संशय आला. त्याला मामी आणि भाच्याच्या संबंधाची माहिती होती. त्याने लगेच पोलिसांना बातमी दिली. पोलीस आले. त्यांनी तपास सुरू केला. सुरुवातीला पूजा नाटक करू लागली. ती म्हणाली, मी झोपलेली होते. रात्री आवाज ऐकला म्हणून उठले तो 2 लोक माझ्या नवऱ्याला मारत होते. मी ओरडले, ते पळून गेले. पण तिची हकीकत जुळत नव्हती. पोलीस अधिकाऱ्याला लक्षात आलं की पूजा अगदी शांतपणे सांगत आहे. तिला भीती वाटत नाहीये, तिला दुःख वाटत नाहीये. पोलिसांनी तिच्या खोलीचा तपास केला. त्यांना तिथे एक कीपॅड मोबाईलचे तुकडे सापडले. पूजाने तो तोडून फेकून दिला होता. पण पोलीस तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या मोबाईलचा डेटा काढू शकले. त्यांना त्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड मिळाले. तिथे त्यांना सगळा पुरावा मिळाला. फोनवर झालेल्या बोलण्यात हत्येची योजना स्पष्ट दिसत होती. पूजाने आदेशला फोन करून काय वेळा आलं पाहिजे, काय करायचं ते सगळं बोललं होतं. पोलिसांनी आदेशला पकडलं. सुरुवातीला आदेशने सगळं नाकारलं. तो म्हणाला, मी त्या दिवशी घरीच होतो. पण पोलिसांनी त्याच्या मोबाईलच्या लोकेशन डेटाचा सामोरा केला. तो त्या रात्री बलरामच्या घराजवळ होता हे सिद्ध झालं. पोलिसांनी दोघांना वेगळं वेगळं चौकशीत बसवलं. त्या चौकशीत दोघांनी एकमेकांवरच आरोप ठोकले. पूजा म्हणाली, आदेशने तिला फसवलं. तो तिच्यावर प्रेम करत नव्हता, फक्त तिचा फायदा घेऊन हत्या करून पैसे लुटायचे होते. आदेश म्हणाला, पूजाच्या धमकीमुळे त्याला हे करावं लागलं. तिने त्याला फसवलं आणि गुन्ह्यात ओढलं. पण पुराव्यांसमोर त्यांचे सगळे बचाव खोटे ठरले. शेवटी दोघांनी आपली करणी कबूल केली. त्यांनी सांगितलं की त्यांना वाटलं हे प्रेम आहे. बलराम हा त्यांच्या प्रेमात अडथळा होता, म्हणून त्यांनी ही हत्या केली. पण जेव्हा त्यांना समजलं की त्यांनी काय भयंकर गुन्हा केला आहे, तेव्हा उशीर झाला होता. आता त्यांच्यावर खटला चालू आहे आणि त्यांना सख्त मजुरीची शिक्षा होणार आहे. मित्रांनो, ही कथा ऐकून तुमचं मन काळिमेने भरलं असेल. पण यातून एकच प्रश्न उरतो, माणसाचं मन इतकं विकृत कसं होतं? केवळ विकृत भावनेच्या आहारी जाऊन एखाद्या निरपराध व्यक्तीचा, तुमच्या जवळच्या व्यक्तीचा जीव घेणं, ही मानवतेची पातळी किती खाली जाऊ शकते. प्रेम ही गोष्ट सुंदर आहे, पण ते विकृत झालं की ते विष समान होतं. लग्नाचं बंधन, नात्याची पवित्रता या सगळ्याचा काही अर्थ राहत नाही. या कथेमागचं सत्य हेच आहे. अशाच सत्य घटना, समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत राहीन. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक धक्कादायक सत्य घटना घेऊन येईन. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला अशाच धक्कादायक सत्य कथा ऐकायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद. जय हिंद.